मौजे ईशात तालुका गंगाखेड येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल सातपुते, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत भोसले, जिल्हा परिषदचे माजी सभासद, सरपंच उद्धवरावजी विश्वा सातपुते, ग्रामपंचायतचे बाळू भोसले, आर.डी. भोसले साहेब, मुख्य व्याख्याते म्हणून विनोदजी भोसले होते। प्रस्ताविक अहिल्याबाई पिराजी बर्वे यांनी केले। व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन व यानंतर सायंकाळी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गावचे विद्यमान सन्माननीय सरपंच अनिलरावजी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते विनोद भोसले हेही उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतभाऊ भोसले यासह उद्धवराव शाहूआबा सातपुते व बाळूभाऊ भोसले यासह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, समाजातील सर्व समाज बांधव, माता भगिनी, बाल तरुण आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्त गावातून अवघ्या काही वेळात सायंकाळच्या वेळी सुंदर अशी भव्यदिव्य मिरवणूक सुद्धा आयोजित केलेली आहे। तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व इसादवासियांच्या वतीनं वाचेल म्हणून कोणीतरी म्हणलेल्या लेखकांनी म्हणून आपण या साहित्य क्षेत्रामध्ये हे आयोजकाला आता इथून पुढे थोडे जयंत्या घेत असताना थोडासा बदल करावा। ह्या शाली श्रीफळ देण्यापेक्षा सोबत या महापुरुषाच्या जीवनचरित्रावर एक पुस्तक दिलं पाहिजे। पुस्तक दिलेले लोक, वाचलेले लोक यांचं पुस्तक सुधारत असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे। विचार करा या महापुरुषांचा संघर्ष कुठं कुठे आहे। अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस रशियाला जाणार होते त्याच्या अगोदर अण्णाभाऊ साठेंची चित्र कादंबरी रशियामध्ये प्रकाशित झाली होती। अण्णाभाऊ साठेंचं साहित्य 27 देशामध्ये गेलेले, 27 देशामध्ये 27 भाषेत आणि 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे। हे आपल्याला, आपल्या समाजाला अभिमानाची गोष्ट असणं गरजेची। आमच्या घरापर्यंत साहित्य पोहोचलं नाही, साहित्य विकत घ्या। मी सांगायला या जागी दुसरा व्यक्ती असला असता अण्णाभाऊचा जय जयकार झाला असता। हे समजून घ्या मित्रांनो। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य असंच काही हितचिंतक कलमकसायाने दाबून टाकलेलं आहे। म्हणून आपल्यासारख्या तरुणांना पुढे येऊन इतिहास मांडला पाहिजे। आज इतिहास सांगायला मी काय सांगितलं की खरं बोलायची की बरं बोलायची परवानगी। खरं बोललं बापू तर इथं धमक्या येतात, दाभोळकर करू, पानसरे करू, कलबुर्गी करू, गौरी लंकेश करू। बरं बोललं परवाना झाला, भीती नाही, कोणी गाडी अंगावर घालणार नाही, काही नाही। दाभोळकरांनी कुठली बँक लुबाडी नव्हती, पानसरेने कुठं दरोडा घातला नव्हता, तरी आज मी त्यांचे आरोपी खुलेआम फिरतात। भारतीय संविधानावर अख्खं जग चालतंय, त्या संविधानाची प्रत दिल्लीच्या तख्त्यापर्यंत जाळल्या जाती, त्या आरोपी आज मी खुलेआम फिरतात। मला वाटतं त्या जागी जर एखाद्या मुसलमानानं रामायण जाळलं असतं, बौद्धानं भगवद्गीता जाळली असती तर भारतामध्ये हे समाज जिवंत राहिले नसते। मग जे 9 लोक जे संविधान जाळले होतं त्याचं काय, हे आपण कुठं ते समजून घेतलं पाहिजे। अण्णाभाऊ साठेंचं कार्य असंच देणं गडूळ करण्याचं काम केलं, चुकीचा इतिहास दिला। अण्णाभाऊ साठे दारू पीत होते म्हणून सांगितलं, बाबासाहेबांची जात बदलली, शिवाजी महाराजांचा बाप बदलला, महाराष्ट्र शासनाने एका व्यक्तीला पुरस्कार दिला। बापू या शिवशाहीर पहिले कोण असतील तर त्याचं नाव आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। ह्या माणसाला शिवशाहीर म्हणून महाराष्ट्र शासनानं पुरस्कार द्यायला पाहिजे होता, पण कोणाला दिला? बाबा पुरंदरेला। बाबा पुरंदरेने एकही शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलेला नाही, पुस्तक लिहिलं भाऊ। कोणतं लिहिलं? राजा शिवछत्रपती 132 क्रमांकाचं पान पहा, तिथं काय लिहिले? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले नसून दादोजी कोंडदेव आहेत, त्या हरामखोराला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिलाय। चुकीच्या पद्धतीनं एकही आतापर्यंत जेवढे महाराष्ट्र पुरस्कार दिले त्याच्यामध्ये मातंगाचा नाही, बौद्धाचा नाही, मराठ्याचा नाही, हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे। आज मी इतर समाजामध्ये अण्णाभाऊ सारखा ज्ञानी माणूस आतापर्यंत जन्मणार नाही आणि पुढे मी जन्मणार नाही, हे लक्षात घ्या। बाबासाहेबांसारखा 32 डिग्री घेतलेला व्यक्ती आतापर्यंत त्यांच्या समाजात जन्मू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्य निर्मिती करणारा आज 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय,
शिवाजी महाराजाला कळाली. शिवाजी महाराजांनी यशाची कंकला पाठवून जशा अवस्थेत राजाचा पाटील आहे तसा मुसक्या बांधून आणा म्हणून सांगितलं. पण तुमचा गैरसमज दूर करतो. राजाचा पाटील शब्द लावला तर मराठा नव्हता तो, हे समजून घ्या. त्याला आणलं, दरबारात उभं केलं आणि शिवाजी महाराजाच्या मावळ्याने त्याला प्रश्न विचारला, ह्या मुलीला ओळखतो का? हो. तिच्या वडिलाला ओळखतो का? हिचा अन्याय केला का? अत्याचार केला का? बलात्कार केला का? ते म्हणतो हो केला मी. तुम्ही विचारणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराज सांगतात मी या रयतेचा राजा आहे, असशील मी तुला मानत नाही. त्यावेळेस जिजाऊची नजर शिवाजी महाराजांकडे जाते आणि शिवाजी महाराज आदेश देतात, याचा एक पाय, एक हात, एक डोळा कलम करा, तोंडाला काळ फासा आणि अख्ख्या गावातून याची दिंड काढा. जिजाऊ म्हणतात शिवा मला ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती. मृत्यूदंड देशील ही अपेक्षा होती. गड किल्ल्यावर ढकलून देशील ही अपेक्षा होती. फाशी देताल ही अपेक्षा होती. पण शिवाजी महाराज सांगतात ह्याची अवस्था पाहून माझ्या स्वराज्यामध्ये दुसरा कोणी माझ्या माया बहिणीवर बलात्कार करणार नाही म्हणून हा रामपुराला मी जिवंत ठेवलं. मग या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. कोपर्डी घडती, मुंबई घडती, निर्भया घडती, हैदराबाद घडते. सरकार ह्या आरोपीला मटण खाऊ घालतंय. याचा अर्थ सरकारचे हे जावई, सरकारने यायला परमिशन दिले बलात्कार करा, अत्याचार करा, मर्डर करा, खुलेआम फिरा. गृहमंत्री पद हातात असून कधी झालं तर मी याच्यावर अभ्यास करतोय. कधी ग्रामीण भागामध्ये जुळपोळ झाल्यावर हे शासनाने नव्हे आजच्या तरुणाने याच्यावर अभ्यास केला पाहिजे. महापुरुषाची प्रेरणा घेतली पाहिजे आणि जागरूकता झाली पाहिजे. अण्णाभाऊ साठेने कुठे बी आतापर्यंत स्वतःच्या जातीचं तुंतुन वाजवलेलं नाही. अण्णाभाऊ साठे म्हणले का त्यावेळेस शिवाजी महाराज मराठ्याचे, मी त्यांचा रशियामध्ये जाऊन कशाला गुणगान गाऊ? बाबासाहेब म्हणले का मी आरक्षण देत असताना, संविधान देत असताना पहिल्यांदा माझ्या समाजाला देतो नंतर इतरांचं बघतो. तसं न करता 340 कलमनुसार बाबासाहेबांनी आरक्षण मराठ्याला दिले हे आपण समजून घेतलं पाहिजे. संविधान वाचलं पाहिजे. तुकाराम महाराजांची गाथा सगळ्याला माहित आहे. फेकून दिली इंद्रायणी नदीत. का फेकून दिली आणि कोणी फेकून दिली हे आम्ही तर विचार बी करत नाही. पण गाथा किती जणांनी वाचला? जो व्यक्ती वाचेल गाथा त्याचा सुधारल्याशिवाय राहणार नाही माता. म्हणून विज्ञान आदी ग्रंथ वाचले पाहिजे. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी गाथे सांगितले.